गोष्टीचं नाव आहे भीमाचं गर्वहरण. मुलांनो, तुम्हाला महाभारताची कथा तर माहितीच आहे. त्यातले कौरव आणि पांडव यांचीही तुम्हाला माहिती आहे. त्या पांडवांमधले 5 भाऊ म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांना पांडव म्हणतात. तर त्या पांडवांमधला एक महाबली भीम हा खूप शक्तिमान होता आणि त्यांनी मोठ्या मोठ्या राक्षसांचं पारिपत्य केलं होतं. एकदा काय झालं, पांडवांनी एक मोठा यज्ञ करायचं ठरवलं. त्याच्यासाठी त्यांनी असं ठरवलं की देशोदेशीचे राजे आणि सर्व ऋषीमुनी या सगळ्यांना आमंत्रण करायचं आणि त्याच्यासाठी म्हणून प्रत्येक पांडवांनी स्वतः त्या सगळ्यांच्याकडे त्यांना आमंत्रण करण्यासाठी म्हणून जायचं. ठरल्याप्रमाणे प्रत्येक पांडव आपल्या कामगिरीवर निघाला. भीम देखील आपल्याला ठरवलेल्या राजांना आणि ऋषीमुनींना भेटण्यासाठी आणि त्यांना आमंत्रण देण्यासाठी आपल्या राजधानीतून निघाला. त्यावेळेला बरं का मुलांनो, विमान, मोटरकार, बाईक अशा गोष्टी नव्हत्या. त्यावेळेला होते घोड्यांचे रथ. पण त्याच्याच बरोबर नगरांच्या आजूबाजूला घनदाट जंगलं पण असायची. त्यामुळे काय झालं, भीमाने ठरवलं की ह्या घनदाट जंगलामधनं रथ नेण्याच्या ऐवजी आपण स्वतः पायीच जावं. असं ठरवून भीम पायीच त्या घनदाट जंगलामधनं निघाला. त्या जंगलातून जाता जाता त्याला एक पायवाट लागली आणि त्याला लक्षात आलं की ही पायवाट आपल्याला आपल्या पुढच्या राजापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून तो त्या पायवाटेवरून चालू लागला. चालता 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 मध्येच त्याला असं दिसलं की एक असं म्हातारा माकड तिथे एका झाडाला टेकून बसला होता आणि त्याची जी शेपटी होती की नाही ती अशी अस्ताव्यस्त पसरली होती आणि ती त्या पायवाटेला छेदून गेली होती. बरं का मुलांनो, कुठल्याही माणसाला आपण कधी ओलांडून जाऊ नये आणि ह्या नियमाला धरून भीमानी सुद्धा ठरवलं की अरेच्छा, हा वानर तर त्याची शेपटी पसरून मध्येच बसलाय. त्याला असं वाटलं, आता ह्या वानराची शेपटी ओलांडून मी जाणार कसा? बरं, भीम कसा होता, चांगला धष्टपुष्ट आणि शक्तिमान. त्यांनी एवढ्या मोठमोठ्या राक्षसांचा पराभव केला होता. त्यांनी बकासुराला मारलं होतं, त्यांनी जरासंधाला मारलं होतं, त्यांनी मोठ्या मोठ्या सगळ्या राक्षसांना मारलं होतं. आणि असं झाल्यामुळे त्याला असं वाटायला लागलं होतं की आपल्यापेक्षा शक्तिमान कोणी या जगात नाहीच आहे. त्याला खूप गर्व झाला. त्याला असं वाटायला लागलं की मला कोणी हरवणारच नाही. आणि त्याच गर्वाच्या उद्दामपणाने त्यांनी त्या वानराला दरडावलं. तो म्हणाला, ए वानरोबा, काढ तुझी शेपटी इकडून, माझ्या मध्ये येते. त्याच्यावर तो जो म्हातारा झालेला वानर होता ना, तो म्हणाला, कोण आहे तिकडे, काय आहे, कशाला त्रास देतोस बाबा मला? हे ऐकून तर भीम अधिकच रागावला. तो म्हणाला, अरे त्रास देतो म्हणजे काय? तू स्वतःची शेपटी माझ्या रस्त्यात अशी अस्ताव्यस्त टाकून ठेवलीस, ती आवर आधी. त्यावर तो म्हातारा वानर म्हणाला, अरे तुला दिसत नाहीये का की मी म्हातारा झालोय? मला रे बाबा काहीच करता येत नाहीये. तू एक काम करतोस का? तू माझी शेपटी उचल आणि बाजूला ठेव. वानराचं हे बोलणं ऐकून भीमाचा झाला अपमान. भीमाला वाटलं, मी एवढा धष्टपुष्ट महापराक्रमी बलदंड आणि हा म्हातारा माकड मला त्याची शेपटी उचलायला सांगतोय. त्याच्या मनात आलं की धरायची शेपटी, उचलायचं त्या म्हाताऱ्या माकडाला आणि गर 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 फिरवून लांब फेकून द्यायचं. असा विचार मनात करून त्यांनी ती शेपटी डाव्या हाताने उचलायचा प्रयत्न केला. पण त्याच्या काय लक्षात आलं, ती शेपटी त्याला डाव्या हाताने उचलताच येईना. इतकी जड शेपटी होती ती. हे पाहून मात्र भीम थोडा मनात चपापला. तो म्हणाला, अरे बापरे, एवढी जड? मग
अजूनच तो चवताळला आणि त्यांनी उजव्या हाताने ती शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला. तर उजव्या हाताने सुद्धा ती शेपटी उचलली जाईना. मग काय झालं? मग त्यांनी ठरवलं, अरे चा, हे काहीतरी वेगळं काम दिसतंय. म्हणून त्यांनी दोन्हीही हात त्या शेपटीला लावले आणि ती शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा ती शेपटी भीमाला काही उचलता आली नाही. मग त्याला वाटलं की अरे चा, या म्हाताऱ्या वानरामध्ये काहीतरी वेगळी शक्ती आहे. मग त्यांनी आपली सगळी शक्ती पूर्ण पणाला लावली आणि पूर्ण शक्तीनिशी पुन्हा त्यांनी ती शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला. पण हाय रे दैवा, त्याला ती शेपटी उचलायचं दूरच, थोडीशी हलवता सुद्धा आली नाही. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की तो म्हातारा वानर काही सामान्य वानर नव्हता. त्याने हात जोडले. त्याचा गर्व कधीच गळून पडला होता आणि त्या जोडलेल्या हाताने त्यांनी त्या म्हाताऱ्या वानराची प्रार्थना केली आणि तो म्हणाला, देवा, कोण आहात आपण? तुमची शेपटी सुद्धा मला हलवता येत नाहीये आणि मी तर तुम्हाला गरगर फिरवून फेकून देण्याचा विचार करत होतो. कोण आहात आपण? सांगा, कोण आहात आपण? त्यावर तो म्हातारा वानर म्हणाला, अरे भीमा, एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा आपल्याला आपल्या गुणांचा गर्व होतो ना, तेव्हा आपला अहंकार वाढत जातो आणि तोच अहंकार मग आपल्याला नष्ट करतो. त्यामुळे तू जरी महापराक्रमी, महाबलाढ्य, महाशक्तिवान असलास तरी सुद्धा तू अतिशय नम्र असलं पाहिजे. तू सगळ्यांशी नीट वागलं पाहिजेस. तरच तुझ्या गुणांचं खरं कौतुक होईल आणि त्या गुणाला प्रतिष्ठापन मिळेल. भीम मनात वरमला. त्यांनी त्या वानराला पुन्हा नमस्कार केला. मग म्हणाला, महाराज, मला कळलं, माझं चुकलं. आता यापुढे मी कधी कधी गर्व करणार नाही. पण तुम्ही कोण आहात हे तरी सांगा. त्यावर त्या म्हाताऱ्या वानराचं रूप अचानक बदललं आणि तिकडे आपले हनुमंतराय म्हणजेच महावीर हनुमंत, महावीर बलभीम दिसायला लागले. आणि बलभीमानी, हनुमंतानी आपलं स्वतःचं रूप भीमाला दाखवलं आणि त्याला दर्शन दिलं. भीमाला आशीर्वाद दिला आणि त्यांनी सांगितलं, भीमा, आजची ही शिकवण नेहमी लक्षात ठेव. कधीही आपल्याकडे असलेल्या गुणांचा गर्व करायचा नाही. जेवढे अधिक गुण तेवढी अधिक नम्रता. भीमानी सुद्धा त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, होय महाराज. कळलं का मुलांनो, महाबली हनुमंतरायानी आपल्या भीमाची कशी काय फजिती केली? गंमत वाटली की नाही? आणि हे पण लक्षात आलं ना की आपल्या गुणांचा कधीही गर्व करू नये.